मला ना उचलायची गरज होतीच, कारण माझा नवरा 6 फूट 2 इंच आहे. पुढे मला उचलणं गरजेचं होतं. तो मी त्याच्या मित्रांना आधी सांगितलं होतं, त्याला कुणीही उचलायचं नाहीये, कारण त्याला उचलल्यावर आणखी वर जाईल तो. अशी एक किस्सा झाला होता. हिला गौतमीला तिच्या दादाने प्रभातने उचलून घेतलं होतं आणि त्याने उचलून घेतला आणि त्याचा पाठ तुटला. त्यामुळे ते थप 3 जोड माझ्या नवऱ्याने आणून ठेवले होते. त्यांनी शेवटपर्यंत माझ्या बहिणींना पैसे दिले नाही. पहिले उचलून नेले की मग ते दुसरे घेऊन यायचे. तो दुसरा जोड घालायचा, तिसरा. गौतमीला असं उचलल्यानंतर ती अशी डॉल सारखी अशी डेफिनेटली एक टर्निंग पॉइंट येणार आहे मालिकेत सुद्धा. एक नाही बरेच आहेत. हा, पण जो खूप मोठा गौतमीसाठी जो मोठा धक्का असेल तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपल्या शोचं नाव अंतरपाठ. आपल्या इथे आज नेहा मॅडम आलेले. ओके, नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर अंतरपाठ मालिकेच्या सेटवर आपण आलो आणि लगबग दिसतेय, कारण नवऱ्या नवरी आहेत गौतमी क्षितिज. सगळे सांगा कसे आहात? एकदम मस्त, खूप सुंदर दिसताय, छान असं हिरवळ म्हणायला हवी. थँक्यू सो मच. बरं, मला तुलाच विचारायचंय की ही लग्नाची लगबग एवढं उचलून वगैरे घेतात, हे सगळं बघून वाटतंय का की आपण उगाच कोर्ट मॅरेज केलं, आपण पण करूया असं? वाटतं असं, पण एकंदर हे 13-13, 14-14 तास किंवा सगळ्यांची मेहनत, सगळ्यांची धावपळ, त्यामुळे ते नकोसं वाटतं कुठेतरी. कारण ठीक आहे, काय फोटोज व्हिडिओज खूप छान येतात, मेमरीज राहतात, पण कष्ट, प्रत्येकाला कष्ट करावे लागतात. आता तुम्हाला सुद्धा यावं लागलं इथे. सो पण ठीक आहे, छान वाटतं, मजा येते ऍक्च्युली. एवढ्या क्लायमेट मध्ये छान शूट करताना. गरम होत आहे पण ठीक आहे, सुंदर बायको आहे खूप. बरं, आता तुला विचारायचंय की हे सगळं जेव्हा चालू असतं शूटिंग आणि अशी नवरी वगैरे उचलून घेण्याचे सीन्सही काही, तेव्हा तुला रिकॉल होतात का तुझ्या मेमरीज की माझ्या वेळेला सेम असं झालं होतं किंवा नाही माझं काहीतरी वेगळंच होतं? नाही, डेफिनेटली. ऍक्च्युली मला ना उचलायची गरज होतीच, कारण माझा नवरा 6 फूट 2 इंच आहे. पुढे मला उचलणं गरजेचं होतं. तो मी त्याच्या मित्रांना आधी सांगितलं होतं, त्याला कुणीही उचलायचं नाहीये, कारण त्याला उचलल्यावर आणखी वर जाईल तो. त्यामुळे हे सगळं डेफिनेटली मला आठवत आहे. बरं, मराठमोळा साज आहे आणि मराठमोळं सगळं करायचं आपण ठरवलंय कोकणी पद्धतीने. किती छान वाटतं असं. आपलं मराठी पण कुठे कुठे जाणवतं तुम्हाला की? खूप छान वाटतं ऍक्च्युली. पारंपरिक पद्धतीने, मला स्वतःला पारंपरिक पद्धतीने लग्न केलेलं आवडतं. मी स्वतः तसंच केलं होतं. आणि तुम्ही आत बघाल तर आमचं जो मांडव म्हणजे जे डेकोरेशन केलंय ते खूपच सुंदर आहे. केळीचे खांब आहेत. एक आम्ही मागे खूप छान एक नथ लावली आहे. तू डेफिनेटली ती आज जाशील तेव्हा बघ. मस्त रुखवत आहे, कोकणात जसं असतो टिपिकल तसा रुखवत आहे आमचा. असं सगळं छान आम्ही आज सजवलंय, त्यामुळे आम्हाला खूप मजा येते. सगळं काही ऑथेंटिक आहे, प्रॉपर. म्हणजे तुम्ही काहीही आतमध्ये पाहाल ना तर ते कळेल की हा मराठमोळा सगळा सेटअप आहे आपल्याकडे. बरं, तुमची उखाण्यांची तयारी किती झाली आहे? आता करूया. म्हणजे अजून नाही झाली आहे साधारण. बरं, लग्न म्हटलं की काही ना काहीतरी गोंधळ होतोच. तर आम्हाला मालिकेत काय पाहायला मिळणार आहे की सगळं छान सागर संगीत होऊन जाणार आहे? नाही, डेफिनेटली एक टर्निंग पॉइंट येणार आहे मालिकेत सुद्धा. एक नाही बरेच आहेत. हा, पण जो खूप मोठा गौतमीसाठी जो मोठा धक्का असेल तो तुम्हाला बघायला मिळणार आहे, जो प्रोमो मध्ये पण तुम्ही बघितलाय. तर मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही मालिका बघा, तुम्हाला आणखी मज्जा येईल. नक्की काय होणार आहे हे तेव्हा जास्त तुम्ही एन्जॉय कराल जेव्हा बघाल. बरं, आता शूट करताना मला माहिती आहे की खूप लगबग असते आणि सगळं एखाद दुसरी गोष्ट अशी झाली आहे का की जी तुम्हाला सांगायला आवडेल की बाबा हा सीन करताना भाई हे होतच नव्हतं किंवा असा किस्सा घडला किंवा काय? म्हणजे आम्ही टीव्हीवर बघतो, आम्हाला म्हणेल अच्छा हे असं झालं होतं. असं तर काही नाही, पण मगाशी एक किस्सा झाला होता. हिला गौतमीला तिच्या दादाने प्रभातने उचलून घेतलं होतं आणि त्याने उचलून घेतला आणि त्याचा पाठ तुटला. त्यामुळे ते थप करून खाली असं झालं होतं. सो मजा आली. आणि साडी हे सिल्क असल्यामुळे ना त्याच्या हातातनं सारखी घसरत होते, तर तो दोनदा थांबा सर होल्ड करा, मग त्यांनी मला खाली उतरवलं, परत उचलून घेतलं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. गौतमीला असं उचलल्यानंतर ती अशी डॉल सारखी अशी बरं, जाता जाता विचारायचंय की लग्न म्हटल्यानंतर काही ना काहीतरी काहीतरी गंमत घडते किंवा काहीतरी गोंधळ होतो आपल्यामध्ये. तुला तुझ्या खऱ्या आयुष्यामध्ये असं झालेलं आहे? काय वेळी होतं बघ की आईस्क्रीमच संपलं किंवा माझं हे कोणतरी भलतच घेऊन गेलं किंवा काय? तुझ्या लग्नातलं असं एखादं आहे का? असं काही संपलं नव्हतं, पण हो, तुला तर माहितीये लग्नात मुलाचे आपण हे मोजडी चोरतो, जुते चोर ना असं आपण जे म्हणतो, तसं मोजडी त्यांनी
3 जोड माझ्या नवऱ्याने आणून ठेवले होते. त्यांनी शेवटपर्यंत माझ्या बहिणींना पैसे दिले नाही. पहिले उचलून नेले की मग ते दुसरे घेऊन यायचे. तो दुसरा जोड घालायचा, तिसरा. अशी ही एक गंमत झाली होती. कसली भारी आयडिया त्या आहे. गौतमी क्षितिज आलेले आहेत आणि मी स्पेशल सेगमेंट आणलाय त्यांच्यासाठी, लग्नाशीच रिलेटेड आहे कारण लग्न सुरू आहे. सो सोपं आहे, याच्यामध्ये लग्नाशी रिलेटेड गोष्टी लिहिल्या, तुला फक्त एक्सप्लेन करायचं. ओके, अच्छा, काय सोपं आहे. सोपं आहे. थांबा, हा पहिली तू उघड. हा, यात काय लिहिले हे याला एक्सप्लेन करून सांग. हा, ओळखेल. अच्छा, असं आहे. करू ना म्हणजे नाही, बोल काय काय लिहिले हे सांग, फक्त त्या शब्दाने सांगायचा. हे कधी होतं, काय होतं, काय आहे असं. अच्छा अच्छा, तसं. तुझा हात धरून ती चालत असते. हम्म. साथीदारीन, जोडीदार, पार्टनर. ती एक विधी आहे लग्नातली. सप्तपदी. येस, आता तू. सोपं आहे. हा, सोपं आहे. अरे सोपं आहे. तुझ्या आवडीच्या गोष्टी जिथे मांडल्यात. रुखवत. खरंच सोपं आहे. आणि हो, एखादं मी तुला पण विचारतो थांब. काही कसं करू, डायरेक्ट सांगणार म्हणजे लग्न लागल्यानंतर आपण ती गोष्ट करतो. सगळे एकत्र बसलेले असतात, पंगत असते. जेवण. हा, पण कोणतं? जे माझे आई बाबा, तुझे आई बाबा जेवायला बसतात त्याला नाही येणार हे मला असं वाटतंय. याला व्याही व्याही भोजन. नाही, नको. मला वाटलंच. हा, चलो आता क्षितिज. आपल्या शोचं नाव. अंतरपाठ. क्या बात आहे. जो आपण आता शूट करतोय. हो. आय थिंक हे लास्ट आहे ना. हो. हा क्षण सगळेच एन्जॉय करतात लग्नात, ज्याच्यात खूप नाचतात सगळे. वरात. येस, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. शॉर्ट अँड स्वीट सेगमेंट होता आणि तुम्ही मस्त ओळखले. आणि शेवटचं बाकी अजून आहे आहे. बाकी बाकी काहीतरी. आहे. मला लग्नापेक्षा जास्त मलाच घाई आहे. अंतरपाठच्या वेळी जी म्हटली जातात. मंगलाष्टक. येस, जे आता यांच्या डोक्यावर पडणार आहे. थँक, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तुमची केमिस्ट्री खूप छान दिसते. Thank ते you so much. मोसंबी खायचे, संत्री खायचे, काय काय खूप भारी होत आहे. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्याबद्दल. मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना आव्हान करावं. 7:30 वाजता आमची अंतरपाठ ही मालिका कलर्स मराठीवर नक्की बघा, कारण आता खूप छान एक टर्निंग पॉइंट येणार आहे आमच्या Yes. मालिकेत. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. फक्त आणि फक्त आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर. थँक्यू.